जय जय रघुवीर समर्थ। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाते, विशेषा परिज्ञान योगेश्वराचे। मी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। यूट्यूब चॅनलवरून मी सुरेश तोफानेवरे सर्व श्रोत्यांना नमस्कार, विनम्र अभिवादन। आज शनिवार दिनांक 18 मे। मित्रांनो, रामायणामध्ये एक असं पात्र आहे, चरित्र आहे की ज्याच्याशिवाय रामायण होऊच शकत नाही, किंबहुना असं म्हटलं जातं की त्या पात्रामुळे, त्या चरित्रामुळेच रामायण घडलं असं म्हणतात। ते पात्र आहे भगवती सीता। परवा 16 तारखेला सीता नवमी पण होती, म्हणजे त्यांची जयंती होती। तरी त्यांचा जन्म नाही झाला आहे, ते प्रकट झाले आहेत भूमीतून त्यांची, म्हणून सीता नवमी म्हणतात। आणि विशेष म्हणजे पहा, भगवान रामसुद्धा नवमीला आले, चैत्र शुद्ध नवमीला, आणि सीतामातासुद्धा नवमीला आल्या, वैशाख शुद्ध नवमीला। तर अशा या भगवती सीताच्या चरित्रातील काही भागाचा आपण चिंतन करूया। असं म्हणतात, लोकांमध्ये चर्चा असते, आणि मी लहानपणापासून ऐकलेलं आहे असं की सीताचा जन्म दुःखासाठीच झालेला आहे। सीताचं संपूर्ण चरित्र, संपूर्ण जीवन दुःखमय आहे, जणू काही दुःखाकरताच जन्माला आली आहे, असं तिचं चरित्र आहे। रामायणातला प्रसंग आहे की प्रभू श्रीराम सीतामातेसह आणि लक्ष्मण भावासह वनामध्ये आलेले आहेत। आणि वनामध्ये असताना एक दिवस रावणाद्वारे भगवती सीताचं हरण होतं। रावणाने सीता हरण केली। श्रीराम इतके व्याकुळ झाले सीताशिवाय, सीताला शोधू लागले वनामध्ये, वनवन फिरतात आहेत, आणि प्रत्येक जड वस्तूला, झाडाला, दगडाला, पहाडाला विचारतात की माझी सीता कुठे आहे, माझी सीता कुठे आहे, कोणी पाहिलं आहेत का, अशी त्यांची व्याकुळता आहे। लक्ष्मण भैया पण सीतामाताला शोधतात आहे। अशा प्रकारे त्यांचं हरण झालं सीतामातेचं, आणि नंतर रावणाद्वारे ते लंकामधील अशोकवाटिकेत बंदिष्ट झाली। तिथे ती बंदिष्ट अवस्थेमध्ये राहिली। सगळ्या राक्षणी तिचा पहारा करतात आहेत, तिला काही नाही आहे, आणि अशा प्रकारे ते तिथे जीवन जगत आहे। राम लक्ष्मण सीतामाताला शोधता ते ऋषमुख पर्वतावर येतात। तिथे त्यांची भेट सुग्रीवाशी होते। वानर राम हा सुग्रीव, तिथे त्याची भेट होते। तिथे हनुमानजीची पण भेट होते, आणि वार्तालाप करता असं कळतं की दोघेही, म्हणजे वानरराज सुग्रीव आणि प्रभू श्रीराम दोघे समदुःखी आहेत। श्रीरामाच्या पत्नीला, सीता माताला रावणाने हरण केले आहे, रावणाने पळवून नेले आहे। त्याचप्रमाणे सुग्रीवाच्या बायकोला सुद्धा त्याच्या मोठ्या भावाने बालीने दाबून ठेवलेलं आहे। म्हणजे दोघेही समदुःखी आहेत, दोघांची मैत्री होते, आणि यामध्ये हनुमानाचा विशेष त्याच्यामध्ये भूमिका असते। त्यामुळे आता वार्तालाप चालू आहे, चर्चा चालू आहे, तर बोलता सुग्रीव म्हणतो श्रीरामाला की प्रभू, आम्ही वनात पाहिलं आहे की आम्हाला काही अलंकार, दागिने वनात पडलेले मिळालेले आहेत, तर ते आम्ही उचलून एका कपड्यामध्ये बांधून ठेवलेले आहेत। मी तुम्हाला ते दाखवतो। त्या कदाचित सीतामाताचे असतील, म्हणून ते दागिने अलंकार आणून सुग्रीव रामाला दाखवतो। रामाने पाहिले, आणि पाहिल्याबरोबर म्हणतो, अरे हे तर सीतेचे दागिने आहेत। त्यांनी ओळखून घेतलं रामाने। गळ्यातले कंठहार वगैरे होते, तर
लक्ष्मणाला म्हणतो, अरे लक्ष्मण, हे बघ सीतेचे अलंकार आहेत, पहा तू पहा. तर लक्ष्मण म्हणतो, भैया मी ओळखत नाही, मी सीता मातेला कधी डोळे वर करून पाहिलंच नाही, तर मला त्यांचे गळ्यातले अलंकार काही माहीत नाही. मी तर खालीच पाहत असतो नेहमी, मला पायाचे पॅन्डंट फक्त माहिती आहे. म्हणजे हे उत्तर जे साधारण उत्तर आहे, पण याच्यामध्ये भाव मोठा आहे. याच्यामध्ये पूर्ण भारतीय संस्कृती, आपली भारतीय परंपरा, कुटुंब परंपरा कशी होती त्यावेळेस त्यावर अजून दिसत आहे. म्हणजे मोठ्या भावाची बायको ही आपल्या आईप्रमाणे असते. तिच्या समोर असं डोळे वर करूनसुद्धा कोणी पाहण्याचे म्हणजे परंपराच नव्हती, ती तशीच होती की मोठ्या भावाची बायको म्हणजे आई समान आहे, तिला त्याप्रमाणे आदर दिला जातो. असं ते म्हणजे हे आदर्श भारतीय संस्कृती आणि आदर्श कौटुंबिक व्यवस्था होती, असं हे आहे. आता सीतामाता सांगितलं ज्याप्रमाणे की अनेक दुःख आले, तिला दुःख सुरू झालेले आहेत आणि म्हणतात की सहनशीलतेची ती मूर्ती आहे. किती दुःख तिने सहन केले आणि ते सहन करण्याची तिची शक्ती आहे, तिचे जे हे गुण आहेत ते खरं म्हणजे आपल्याला शिकण्यासारखे आहेत. आयुष्यभर दुःख, 14 वर्षाचा वनवास चालू आहे, रावणाने तिथं हरण केलेलं आहे, अशोक वाटीपर्यंत बंदिष्ट आहे. याच्यानंतरसुद्धा रावणाचा वध होतो, लंका विजय होते, पण सीतामातेला सुख मिळालं का? नाही मिळालं. तिची अग्निपरीक्षा झाली की ही रावणाकडे होती इतके दिवस, पवित्र आहे की नाही म्हणून तिची अग्निपरीक्षा झाली आणि अग्निपरीक्षेत ती पास होते. त्यानंतर सर्व लोक अयोध्येत जातात. तिथे अयोध्येमध्ये रामाचा राज्याभिषेक होतो. राज्याभिषेक झाल्यावर काही दिवस आनंदाती जातात, छान व्यवस्थित. पण काही दिवसातच अयोध्येमध्ये कुरकुर सुरू होते की प्रभू रामाने, श्रीरामाने सीतेमातेला जी रावणाकडे इतके दिवस राहिली, तिला असं कसं घेऊन घेतलं आपल्या घरामध्ये? हे नीतीप्रमाणे आहे का? हे योग्य नाही. अशी कुजबूज पूर्ण समाजामध्ये होती. म्हणजे हा का व्यभिचार आहे का? हे रामाचा नीतीप्रमाणे वागणं आहे का? अशा प्रकारे चर्चा. आणि ही चर्चा रामाच्या कानावर आली. जेव्हा रामाच्या कानावर आली त्यावेळेस त्याला खूप वाईट वाटलं आणि श्रीरामाने सीतेचा त्याग केला. पुन्हा दुःख सुरू झालं. काही दिवस थोडे बहुत आनंदाने आले आणि सीतेचा त्याग झाला. सीतामाता वाल्मिकी आश्रमात जाते. ती आश्रमात राहते. वाल्मिकी ऋषी जी आहेत ते तिला मुलीप्रमाणे वागवतात. आणखी विशेष म्हणजे जेव्हा श्रीरामाने सीतेचा त्याग केला त्यावेळेस सीता गर्भवती होती. आणि आश्रमात आल्यावर, वाल्मिकीच्या आश्रमात आल्यावर वाल्मिकीने त्यांच्या ज्या स्त्री शिष्या होत्या त्यांच्याकडनं सीतामातेची काळजी घेतली, देखरेख केली, सगळी व्यवस्था केली. आणि जेव्हा वेळ आली, लवकुश मुलांचा जन्म, 2 जोडे जन्माला आले, त्यांचं नाव लवकुश ठेवलं गेलं. वाल्मिकीजीने रामायण रचलं, रामायण कथा तयार झाली आणि ही रामायण कथा ऐकण्याकरता लवकुश राम दरबारात जातात. सगळं सुरू होतं, चर्चा सुरू होते. पण प्रश्न हाच पडला की लवकुश हे कशावरून रामाचे पुत्र आहेत, हा वाद सुरू झाला. आणि सीतेची परीक्षा घेण्याची इथे पण पुन्हा वेळ आली. सीतेची परीक्षा शेवटपर्यंत घेतली गेली. सीतामाताला बोलवलं गेलं, वाल्मिकी ऋषी आले आणि सीतामाता त्यावेळेस इतकी व्याकुळ झाली की ती शेवटी तिने पृथ्वी मातेला आवाहन केलं, हे पृथ्वी माता, मी जर पतिव्रता असेल, छान असेल, माझं आचरण नीतियुक्त असेल तर तू मला तुझ्या अंकामध्ये घेऊन घे. पृथ्वीला आवाहन केलं आणि म्हणतात पृथ्वी माता प्रकट झाली. पृथ्वीने सीतामाताला आपल्या अंकात घेतलं आणि सीताला घेऊन पृथ्वी
निघून गेली. अशा प्रकारे सीता मातेचं जीवन कष्टमय जीवन आहे तिचं. आणखीन तरी पण एवढं कष्ट तिने सहन केलं, पण नवऱ्याबद्दल काही क्लेश नाही, काही रोष नाही, काही तक्रार नाही. का? कारण पती परमेश्वर महान पतिव्रता स्त्री होती. म्हणून आपल्या प्रातस्मरणी आपण जे आपला जो श्लोक आहे ना, त्याच्यामध्ये आहे एक काय, अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी, हे 5 कन्या ज्या आहेत पंचकन्या या प्रातस्मरणी आहेत. त्याच्यामध्ये सीतेचं नाव आहे, प्रातस्मरणी सीता आहे. भगवती सीता इतकी पतिव्रता तिची आहे. म्हणजे नाही तर आजच्या परिस्थितीमध्ये अशी परिस्थिती जर कोणा स्त्रीची असती तर माहीत नाही किती घटस्फोट झाले असते. पण सीता माता इतकी पतिव्रता राहिली की रामाविषयी एक अवाक्षर नाही. सहनशीलता कशी असावी ही आपण सीता मातेकडनं शिकावी. अशा प्रकारे आज आपण सीता जयंती निमित्ताने भगवती सीतेच्या चरित्रातील काही अंश बघितले आणि पाहिले की सीता माता दुःख जरी होते तरी ती किती सहनशील होती, सहनशील ती देवी होती. अशा प्रकारे त्याचं आपण चिंतन केलं. आपणास आवडल्यास कृपया कमेंट्स करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्रीराम, जय श्रीराम.